अकोला शहरातल्या जुन्या बसस्थानकाच्या परिसरामध्ये असलेल्या मुत्री घराच्या वर राज्याचे मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडतानाचे बॅनर एका अज्ञात व्यक्तीने लावले आहे। तर गेल्या 8 ते 10 दिवसापासून या ठिकाणी बॅनर असून याची कुठल्या प्रकारची परमिशन काढली नसल्याचं बसस्थानकाकडून सांगण्यात आलं आहे। तर लावलेले बॅनर हे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे। यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून हे बॅनर मनपा आणि मनसेकडून काढण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि इथे पाहिलं की बसस्थानक आहे, त्या मुतारीच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस नमन करतानाचं एका मूर्खाने लावलेलं आहे। मला असं वाटतं की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे। इलेक्शनच्या वेळेस तर हे 100% छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तो राजकारण करतातच, मात्र आता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सुद्धा राजकारण करत आहे। मला असं वाटतं की यांनी छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो न लावता त्यांच्या कोणत्या मोठ्या जो नेता आहे त्याचा फोटोला मुतारीच्या वर तरी मुतारीच्या अंदर लावला होता अशी नमना। हे छत्रपती शिवाजी महाराजचा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही। इथे आम्ही प्रशासनाला सुद्धा इथे बोलवण्यात आलंय आणि याच्यामध्ये सुद्धा असं समजलं की हे पोस्टर अवैध आहे, म्हणजे याच्या मागे काय दुकानदारी आहे याचा तर शहनिशा करणार आहे। या बसस्थानकाच्या अधीक्षकाकडून सुद्धा इथे पोलिसांना आम्ही रिपोर्ट देण्यात आहे आणि मनपाचे सुद्धा कर्मचारी आलेले आणि या मूर्खांची आम्ही वाट पाहणारच होतो। आमचे मनसैनिकच पोस्टर काढणार होते, मात्र संवेदनशील पोस्टर आहे त्यामुळे प्रॉपरली इथं काढण्यात येते। आता हे पोस्टर आम्ही काढणार आहे आणि तुम्हाला एक सांगतो की हे फक्त काहीतरी वातावरण करायचं आणि शिवाजी महाराजच्या नावावर राजकारण करायचं आणि मतं मिळवायचं हे त्यातलं उद्देश आहे। ज्याने कोणी हे बॅनर लावले आहे त्याच्या विरोधात मनसे तक्रार करणार आहे। ते बॅनर कुठल्याही प्रकारचे परमिशन घेऊन लावण्यात आलेलं नाही। शासकीय बॅनर आहे ते आणि आपल्या हो, तर ते कुठल्याही इथं याला आवार भिंत नसल्यामुळे ते बॅनर लावला गेलेला आहे। त्याला परमिशन घेतली नाही। परमिशन घेतली असती तर आम्ही अशा प्रकारचं लावलेलं गेलं नसतं। मॅडम काही पोलीस कंप्लेंट करणार आहे का? हो, आता आम्ही आमच्या आगार व्यवस्था आल्यानंतर प्रशासकीय जी कारवाई ती कारवाई करू। मॅडम यानंतर बॅनर लागणार आहे का? नाही, अशा प्रकारचे बॅनर यापुढे लागणार नाही, कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता। विदर्भ सिटी न्यूज अकोला।